नमस्कार मित्रांनो, वामन पुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्ता आपण आहोत रत्नागिरी ते नागपूर या हायवेच्या शेवटच्या टोकाला. सध्या झाडगावमध्ये आहोत आपण. अर्थात हा जातो हायवे मिऱ्यापर्यंत, पण काम सध्या झालं इथपर्यंत. त्यामुळे हे जे मत्स्यालय आहे तिथून मी प्रवासाची सुरुवात करतोय. इथे मत्स्यालय आहे बघा, इथे मत्स्यालय आहे. इथून मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली आहे आणि गेल्या वेळी जे चुकलेला भाग होता म्हणजे हातखांब्यापर्यंत, तर तो भाग मी कव्हर करणार आहे. आता तुम्ही इथे बघताय झाडगाव पासून हा जो रस्ता आहे कॉन्क्रीटीकरण केलेला आहे, त्याचं कॉन्क्रीटीकरण तुम्ही बघताय. ह्या रस्त्याचं चौपदरीकरण अजून झालेलं नाहीये. पुढे बघूया आपण काय स्थिती आहे. आता आपण परटवण्याच्या त्या भागात आहोत जिथून एक रस्ता हा रत्नागिरीकडे जातो. हा एक रस्ता रत्नागिरीकडे जातो आणि आता आपण झाडगावमधून आलोत आणि पुढे आता 6वी स्टॉपकडे चाललोत. तर इथे कशी अवस्था आहे रस्त्याची ती आता बघूया आपण. चला तर मग. इथे मित्रांनो युद्ध पातळीवर काम चालू आहे. थोडं पावसाळ्यामुळे पेंडिंग पण वाटतंय, काम पेंडिंग पडलंय, पण इथे बरेच काम शिल्लक आहे अजून या भागामध्ये. इथे तर ही दरड जी आहे ना खूपच डेंजरस आहे. इथे फिनोलेक्स कॉलनीच्या बाजूला जी दरड आहे ती कधीही कोसळू शकेल अशा अवस्थेमध्ये आहे. जुनं जे डेंजरस वळण होतं ते काढून टाकलंय आता इथे. हे इकडून माझ्या राईट कडून ते गेलंय आणि आता हा नवीन रस्ता गेलाय. अर्थात तिथे पण येणाऱ्या लोकांसाठी रस्ता होणारच आहे, पण आता हा पूर्णपणे नवीन रस्ता आहे. आता आपण MIDC भागात प्रवेश केलाय, जिथे ते हॉस्पिटल आहे चिंतामणी, त्याच्या जवळपास आपण आहोत. आणि या भागात तुम्ही बघताय दोन्ही साईडचं काम झालेलं आहे. दोन्ही जे 4 पदर आहेत, 2 या साईडचे 2 त्या साईडचे, सगळे खुले आहेत इथे. उद्यमनगर वसाहत आणि चिंतामणी हॉस्पिटल याचा बोर्ड दिसतो. आणि इथे बघा गयाळवाडी की काय, हातखांबा आणि रत्नागिरी चा बोर्ड लावला इथे. आता आपण कोकण नगरच्या जवळ आलोत. समोर कोकण नगरचा जो एक्झिट आहे तो दिसतोय आणि इथे थोडं थांबून दाखवतो तुम्हाला. इथे जे बोर्ड लावलेत आता त्यांनी, बघा इथे विमानतळ, सरळ हातखांबा, पुढे पण बोर्ड आहेत हातखांबा आणि मजगाव. सो तेही बोर्ड लावलेले आहेत त्यांनी. सो इथपर्यंत काम झालंय. परत पुढे मध्ये जो कोकण नगरकडे जाणारा जो पॅच आहे तिथे मात्र काम चालू आहे. जो रस्ता येतो तिकडून आपल्या रत्नागिरी शहरामधून, तिथे अजून काम व्हायचं बाकी आहे. हे बघा, हेच ते जंक्शन जिथून कोकण नगरकडून रत्नागिरीकडे हा रस्ता जातोय आणि रत्नागिरीकडून कोकण नगर किंवा तिकडे हा रस्ता जातोय. आणि हा 6वी स्टॉपला रस्ता जातोय. आणि मी आलोय आता झाडगाववरून. तर या एवढ्या पॅचमध्ये जरा काम होणं बाकी आहे. हे समोर दिसतंय बघा. तसंही अवघडच आहे म्हणा हे काम, पण बरेच दिवस पेंडिंग आहे. 6वी स्टॉपच्या जर अलीकडे आपण आता गाडी पार्क केली आहे आणि इथे एक नवीन वाहनतळ झालंय, ते तुम्हाला दाखवायचं आहे मला. हायवेच्या अगदी बाजूला हे बघा, हे ते वाहनतळ आहे. इथे सगळ्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या थांबतात आणि इथे तुम्हाला दिसतंय बघा रत्नागिरी नगर परिषद वाहनतळ. आणि या सगळ्या आतमध्ये गाड्या उभ्या आहेत, औदुंबर, छाया, डॉल्फिन वगैरे.
तर ही चांगली व्यवस्था केली आहे नगरपालिकेने. बाजूला एक मोठी इमारत पण होती आहे आणि अगदी हायवेला लागून आहे सगळं. 6वी स्टॉपच्या जरा अलीकडे. आता अशा प्रकारे 6वी स्टॉप आलाय मित्रांनो. 6वी स्टॉप जंक्शन, जे अतिशय अवघड जंक्शन आहे या भागामध्ये. कुठून कुठे जायचं पटकन लक्षातच येत नाही लोकांना. हे बघा 6वी स्टॉप जंक्शन. आता आपल्याला जायचं कुठे आहे तिकडे, पण इथून वाट आहे काय? नाही, वाट तिकडूनच आहे. सो अशी सगळी गडबड आहे. हे बघा, हे जरासं कन्फ्युजिंग आहे. समोर जायचं असेल नाचणेला तर इथून एक वाट आहे. ही वाट गेली शहराकडे. त्यानंतर इथून कोल्हापूरकडे जायचं असेल तर या वर जावं लागेल तुम्हाला हायवेला. तर सगळीकडून ही व्हेकल्स गाड्या येतच असतात आणि पटकन गोंधळ होतो एखाद्याचं कुठे जायचं आहे नेमकं. अर्थात प्रशासनाने सांगितलं आहे काहीतरी त्याच्यावर उपाययोजना ते करणार आहेत. ती उपाययोजना झाल्यावर कदाचित हा सगळा गोंधळ मिटेल. हो अजून जाईल बच्चू. तर ही इथे गोंधळाची थोडीशी अवस्था आहे. इथे आंबाघाट 62 आणि कोल्हापूर 129 असा बोर्ड लावलाय, पण या 6वी स्टॉपला थोडीशी गोंधळाची अवस्था आहे. बाकी बघा हायवे मस्त झाला इथे. पुन्हा एकदा जरा पुढे गेल्यावर JK फाईल्स नंतर त्या ब्रिजच्या कामामुळे तिथेही तुम्हाला लक्षात येईल की जरा काम पेंडिंग आहे. हे बघा ब्रिज JK फाईल्सच्या जरा पुढे. हे ब्रिज म्हणता येणार नाही, पण थोडं वर घेतलंय त्यांनी, एवढंच भर घालून वर घेतलंय सगळं. त्यामुळे असं वाटतं आता सगळं खाली गेलंय. आजूबाजूचे स्टोअर जे पूर्वी रस्त्यावर होते ते सगळे खाली गेले. त्यांचंही नुकसान होणार आहे आता, पण काय पर्याय नाहीये. ते थोडं एकच लेन चालू असल्यामुळे, 2 लेन चालू असल्यामुळे या कधी कधी ट्रॅफिक होतं इथे. सावंत पॅलेस हॉटेल आलाय, तो भाग आलाय आता. JK फाईल्स टू DMart हा जो भाग आहे, या पूर्ण भागात रस्ता चांगला झालेला आहे आता. फक्त एकच आहे की अजूनही दुसरा पदर जो आहे, दुसरे पदर जे आहेत 2 ते अजून सुरू नाही केलेत. त्यामुळे जरा वेळ लागतोय. हा बघा, हा DMartचा भाग आहे सगळा. DMart आणि आपलं आंबेडकर भवन जे आहे, सामाजिक भवन, तिथला भाग आहे. ही गाडी जिजाऊ. ते रस्ता मोठा केलाय तसा, म्हणजे पार्किंगला वगैरे व्यवस्था मोठी केलेली आहे. हे आता RTO जो नाका आहे तो आलाय. एक रस्ता तो उजवीकडे RTO ला आणि डावीकडे गेलाय तो MIDC मध्ये. कुवारबावला तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल, दोन्ही बाजूने रस्ते झालेत, नाही असं नाही, आणि मोठे रस्ते आहेत. इथे पण दुपदरी, तिकडे पण दुपदरी, पण मध्ये प्रचंड जागा सोडली आहे. ही मध्ये जी जागा आहे, बहुतेक इथे उड्डाण पूल होणार आहे असं वाटतंय एकंदरीत. बघू आता भविष्यात कळेल काय प्लॅनिंग आहे ते. बोलता बोलता आपण रेल्वे स्टेशनला पण आलोत. पटापट इथे आता सध्या ठिकाणं येतात हायवे झाल्यामुळे. आता रेल्वे स्टेशनचा हा जो चौक आहे तो आलाय.
आता पुन्हा इथे पुढे रस्ता जो आहे तो सुसाट आहे, म्हणजे मध्ये काही काम नाही आहे. मला वाटतं हातखांब्यापर्यंत हा रस्ता अगदी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तरी पण मध्ये मध्ये दाखवेन मी तुम्हाला. हे बघा, कारवांची वाडी, ग्रामपंचायत कुवारबाव हा भाग आलाय. आणि इथे पूर्वी जो क्रॉस करायला जागा होती रस्ता, ते बंद करून टाकलाय. हे महालक्ष्मीच्या इथे मात्र डायव्हर्जन आहे. बरेच दिवस इथे काम चालू आहे. सो इथे डायव्हर्जन आहे, खालून जावं लागतं आपल्याला सर्व्हिस रोडने. मित्रांनो, आता आपण महालक्ष्मी मंदिरच्या इथे थांबलोत. हा एक महत्वाचा स्टॉप आहे रत्नागिरी बंदर तसा, महालक्ष्मी मंदिर. आणि आता याचं रूप पालटणार आहे, कारण काय पूर्वी इथून आपण जायचो, आता वरून जाऊ पुढे पुढे. आणि इथे यांनी हे जे एक छोटंसं ओव्हरब्रिज, सॉरी हे पास ठेवला आहे छोटा ओव्हरब्रिजच्या खाली. तो मला वाटतं फक्त 2 व्हीलरसाठी असेल, कारण बाकी तर त्यातून काही मोठं वाहन जाईल असं वाटत नाहीये. इथेच काम बरंचसं जे आहे स्लो चाललंय या भागामध्ये. आता आपण खेडशीमध्ये आलोत आणि हे मुलांसाठी बांधलेलं जे ओव्हरब्रिज आहे त्याचा वापर होताना दिसतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. वर मुलं दिसत आहेत चालताना वगैरे, कारण असंच एक ओव्हरब्रिज आपल्या रत्नागिरीत पण आहे आणि त्याचा वापर नंतर बंदच झाला, तुम्हाला माहिती आहे. आता आपण पानवळ फाट्याच्या जवळ आहोत आणि इथून आंबाघाट फक्त 54 किलोमीटर आहे, कोल्हापूर 122 आणि हातखांबा 3. आणि जरा पुढे गेल्यावर आपल्याला तो पानवळ फाटा, जिथून त्या धबधब्याकडे आणि बोगद्याकडे जाता येतं, तो आहे. आणि इकडे एक मठ आहे आणि इकडे तो प्रसिद्ध पॉइंट आहे चांदसूर्या. बघा, चांदसूर्या पण नाव आहे या भागाला. आणि ह्या पॉइंटला काय आहे तर कातळ शिल्प आहे ॲक्च्युली. मध्यंतरी एक व्हिडिओ मी पाहिलेला या संदर्भात, त्यात कळलेलं की तिथे छोटी कातळ शिल्प आहेत. तर हा तो भाग आहे चांदसूर्या. बराच लांब आहे इथून, खरं लांब आहे म्हणजे मी जिथे आहे तिथून झूम करून मी प्रयत्न करतोय बघायचा. आणि त्या चांदसूर्याच्या इथे बरीच लोक जाऊन ती कातळ शिल्प बघतात. तुम्ही कधी आलात रत्नागिरीत तर इतरही कातळ शिल्प जी आहेत रत्नागिरीत, त्याला भेट द्यायचा प्रयत्न करा. इथे आज ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे. मध्ये मध्ये ऊन येत आहे, हातखांबा 2 किलोमीटर आणि मध्ये मध्ये सावल्या, कारण पावसाळी वातावरण आहे सकाळपासून. अर्थात पाऊस तेवढा पडला नाही आहे. आणि हे आहेत सेन्सर्स जे फ्युचरमध्ये आम्हाला आमचं स्पीड दाखवतील आणि आमचे ऑटोमॅटिक चलान कापतील आणि आमच्या घरी भेट वस्तू येईल चलानच्या स्वरूपात. आणि अशा प्रकारे हातखांबा आलाय मित्रांनो. हा जो व्लॉग आहे माझा रत्नागिरी नागपूर हायवेचा, विशेषतः या भागाचा, इथला जो भाग होता तो मी गेल्या वेळी स्किप केलेला, तर तो पूर्ण करतोय मी हा व्लॉग आणि काहीच दिवसात अपलोड करेन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जाता जाता तुम्हाला ती मोठी जी प्लेट लावली आहे त्यांनी किलोमीटरची, ती झूम करून दाखवेन म्हणजे तुम्हाला अंदाज येईल साधारण आपण किती किलोमीटर लांब आहोत. हे बघा, मुंबई इथून आहे 314 किलोमीटर, मुंबई गोवा हायवेने. तो समोर ट्रक येतो आहे बघा, तो मुंबई गोवा हायवेवरून इकडे वळाला आहे आणि ती गाडी आता मुंबई गोवा हायवेकडे चालली आहे, सिंधुदुर्ग बाजूने, सिंधुदुर्गच्या दिशेने. आंबाघाट 53 किलोमीटर आहे इथून आणि पणजी आहे 221 किलोमीटर. हे 2 नॅशनल हायवे एकमेकांना जोडले गेले तिथे हातखांब्यामध्ये. हा आत्ता आपण जो गाडी चालवतोय तो आहे हायवे नंबर 166 166, जो जातो रत्नागिरी सोलापूर नागपूरपर्यंत. पूर्वी सोलापूरपर्यंत होता पण आता एक्सटेन्शन आहे त्याचं नागपूरपर्यंत.
आणि दुसरा हायवे कोणता तर तो नॅशनल हायवे नंबर 66 तो आहे पनवेल ते कन्याकुमारी हायवे जो जातो सिंधुदुर्ग, कारवार, गोवा असं करत केरळपर्यंत आणि अगदी तमिळनाडू एक्सटेन्शन झालं आहे त्याचं, तिथपर्यंत तो हायवे आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मुद्दाम मला सांगा. अपलोड करणार आहे मी लवकरच, आणि एकदा अपलोड केला की तुम्हाला आवडलं तर शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.